मुक्त झाले आज मी. पतीच्या अकस्मात निधनाने रमाबाईवर दुःखाचा डोंगर कोसळला. आपली एकुलती एक मुलगी सीताकडे पाहून त्यांनी स्वतःला सावरलं. आता जगायचं तर फक्त आपल्या लेकीसाठी. आर्थिक खर्च भागवण्यासाठी त्या 4 घरची धुणी-भांडी करू लागल्या. सीताने शिकून आपल्या पायावर उभे राहावे अशी त्यांची खूप इच्छा होती. पण परिस्थितीपुढे हातकल होऊन सीताने 10वी पर्यंत शिक्षण कसंबसं पूर्ण केलं. घरी बसून सीता विणकाम, शिवणकाम शिकू लागली. सीता 18 वर्षाची झाली आणि रमाबाईंना तिच्या लग्नाची काळजी वाटू लागली. एखादा चांगला मुलगा पाहून सीताचं लग्न उरकून टाकूयात. काय भरवसा आपल्या आयुष्याचा. डोळे मिटण्याआधी लेकीचा सुखी संसार पाहायची त्यांना तीव्र इच्छा झाली आणि त्या दिशेने पावले उचलत मुलगा शोधायला सुरुवात केली. माहेरात न मिळालेलं सुख आपल्या लेकीला सासरी मिळेल. ती राजा राणीचा सुखाचा संसार करेल अशी स्वप्न त्या पाहू लागल्या. आणि एक दिवस रमाबाईचे हे स्वप्न सीताला पाहायला आलेल्या राकेशच्या रूपात पूर्ण झालं. दोन्ही घरची पसंती आली आणि केवळ महिनाभरात सीता व राकेशचं लग्न झालं. रमाबाईने मोकळा श्वास घेतला. आज एक मोठी जबाबदारी आपण पार पाडली. कित्येक रात्रीनंतर आज त्यांना शांत झोप लागली. इकडे सीताने आपल्या सासरी प्रवेश केला. डोळ्यात सुखी संसाराची स्वप्न घेऊन तिने उंबरठ्यावरचं माप ओलांडलं. नव्याचे 9 दिवस सरले. सासरच्या मंडळीचं खरं रूप हळूहळू सीताच्या समोर यायला लागलं. आपली फसवणूक झाली हे तिच्या लक्षात आलं. ज्याच्यासोबत आपण संसाराची स्वप्ने पाहिली त्यानेच आपला घात केला. राकेश दारूच्या अधीन होता. एवढेच नाही तर त्याला जुगाराचे व्यसनही लागलं होतं. सीताच्या पायाखालची जमिनीत सरकली. काय करावं काय सुचेना. रमाबाईंना सांगावं तर त्यांना धक्काच बसला असता. सीताने निमूटपणे सगळं सहन करायचं ठरवलं. दुसरं ती करणार तरी काय होती. वर्षभरातच तिला एक मूल झालं. त्या आनंदात ती आपलं सारं दुःख विसरून गेली. दिवस सरत होते पण राकेशचं बदलत नव्हता. त्यातच त्याची नोकरी गेली. दारूचे प्रमाण वाढलं आणि सगळा राग तो सीतावर निघू लागला. मारहाण तर रोजच होऊ लागली. इकडे तिच्या सासूबाईंनी घराण्याचा वारस म्हणत त्या इवल्याशा बाळावर हक्क गाजवायला सुरुवात केली. सीताला कामाला जुंपण्यात आलं आणि सासूबाईंनी बाळाला आपल्या ताब्यात घेतलं. बाळाला भूक लागली की सीताकडे द्यायचं. बाकी पूर्ण वेळ बाळ सासूबाईकडेच असायचं. त्याला जवळ घ्यावं, छातीशी घट्ट धरावं असं तिला खूप वाटायचं. पण तिचा नाईलाज व्हायचा. पण ती आपलं दुःख कुणाला सांगू शकत नव्हती, बोलू शकत नव्हती. आला दिवस ढकलायचा असं ठरवून रमाबाईंना त्रास होऊ नये म्हणून ते सगळं सहन करत होती. रमाबाई आनंदी होत्या. आपली लेक सुखात आहे या भ्रमात जगत होत्या. लेकीचं सुख आपल्या डोळ्यांनी पाहावं म्हणून त्या 4 दिवस लेकीला आणि नातवाला भेटायला आल्या आणि घरच्यांचं रंगरूपच पालटलं. कालपर्यंत आपल्याशी वाईट वागणारी माणसं स्वतःसारखी सरळ वागत होती. सीताला तर त्यांचे हे नाटकी वागणं पाहून धक्काच बसला. पण आनंदही झाला. तिचं दुःख रमाबाईपासून लपलं. एका अर्थी झालं ते चांगलंच झालं. कारण की सीताला हेच हवं होतं. 4 दिवस राहून रमाबाई आपल्या घरी परतल्या. आपला नातू आता वर्षाचा झाला असं म्हणत सासूने त्याला वरचं दूध प्यायला सुरुवात केली आणि सीतापासून तिचं बाळ अजूनच दुरावलं. रात्री झोपताना फक्त ते सीताकडे यायचं. त्यालाही आईपेक्षा आजीचा लळा जास्त होता. राकेशला यात काही चूक दिसत नव्हती. दारू पिऊन बायकोला मारणे यात त्याला स्वर्गीय आनंद मिळत होता. उलट तोच मुलाकडे लक्ष देत नाहीस म्हणून माझ्या आईला त्याचा सर्व पाहावं लागतं असं म्हणत तो अजूनच तिला मारत असे. आपला सगळा राग गिळून ती शांत बसायची. कधी कधी तिला वाटायचं ओरडावं, आक्रोश करावा, सगळ्यांना जाब विचारावा. मुठी आवळून ती पुढे यायची पण सगळे शब्द ओठातून बाहेर पडण्याआधीच विरघळून जायचे. खूप ठरवून पण ती काहीच करू शकत नव्हती. तिचा मुलगा आता बोबडे बोल बोलायला लागला. एक दिवस तिने त्याला आपल्याजवळ घेतलं. त्याच्यावर आपल्या मायेचा वर्षाव करू लागली. पण मुलगा स्वतःला त्याच्या हातातून सोडवून घेऊ लागला. सीताला कळून चुकलं. आपलं पोटचं बाळ आपल्यापासूनच दुरावत चाललंय. नाही, मी हे होऊ देणार नाही. त्या क्षणी सीताने एक धाडसी निर्णय घेतला. रात्री सगळे झोपल्यावर तिने अलगद बाळाला उचललं. अंगावरच्या कपड्यासह तिने आपलं सासर कायमचं सोडलं आणि आईचे घर गाठलं. तिने रमाबाईंना लग्न ते घर सोडण्यापर्यंत सारी हकीकत ऐकवली. रमाबाई आपल्या लेकीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. राकेशला कोर्टात खेचलं आणि सीताला घटस्फोट मिळवून दिला. एक मुलगी, एक स्त्री म्हणून जे धाडस करू शकली नाही ते धाडस तिच्यातील आईने केले. लग्नानंतर पहिल्यांदाच सीताने मोकळा श्वास घेतला.
तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.